नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या भरतीसाठी तुम्हाला मित्रांनो पदासाठी वेतन 49,100 ते 51,800 या पे स्केलमध्ये मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर त्या ठिकाणी क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे। ॲडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, नागपूर बेंचसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यामुळे तुमचं नोकरी ठिकाण हे नागपूर बेंच नागपूर या ठिकाणी राहणार आहे। 26/11/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी नवीन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑनलाईन फ्रॉम एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स डोमेसाईल ऑफ महाराष्ट्राची जी डोमेसाईल आहे त्यांच्याकडून हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जे कॅन्डिडेट्स करू शकतात त्यांच्यासाठी, किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि इसेन्शियल कंडिशन फुलफिल करतात त्यांच्याकडून या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट 6 कॅन्डिडेटची आणि वेट लिस्ट 2 कॅन्डिडेटची अशा टोटल 8 जागांसाठी ज्युनियर ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटर फॉर मराठी या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत। यासाठी नागपूर बेंच नागपूर हे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। S18चा पे स्केल 49,100 ते 51,800 प्लस ऍडमिसिबल तुम्हाला अलाउन्सेस असणार आहेत। बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। सो पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी। टोटल 6 जागा सिलेक्ट कॅन्डिडेटच्या आणि 2 जागा ह्या वेटलिस्टच्या या ठिकाणी राहणार आहेत, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता पुढे बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। द कॅन्डिडेट शुड बी होल्ड डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन लँग्वेज, इंग्लिशमध्ये डिग्री पाहिजे, मराठी भाषेत पाहिजे किंवा मराठी भाषेत प्रिफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे डिग्री इन लॉ आहे त्यांच्याकडून। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कॅन्डिडेट्स नॉट होल्डिंग अ डिग्री इन लँग्वेज वाय इंग्लिश मराठी नीड नॉट अप्लाय। थोडक्यात जे कॅन्डिडेट इंग्लिश किंवा मराठी पदवीधर आहेत त्यांनीच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे लॉ डिग्री असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल, मात्र कंपल्सरी आहे इंग्लिश किंवा मराठी ही डिग्री असणे। प्रोफेशनशी पाहिजे तुमची इंग्लिश मराठी आणि हिंदी किंवा कोकणी या कोणत्याही एका भाषेमध्ये, इंग्लिश मराठी कंपल्सरी आहे। आणि त्यानंतर एकतर हिंदी किंवा कोकणी भाषेमध्ये प्रोफेशनसी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। आता या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे कॉम्प्युटरचं कोणतं तर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। यापैकी MSc असणार आहे मेजॉरिटी कॅन्डिडेट्सकडे, हे असेल नसेल तरी इतर कोणते सर्टिफिकेट असेल यापैकी कोणतेही, तर तुम्ही सिडॅकचं असेल तरी चालेल, अप्लाय या ठिकाणी करू शकता। यासाठी मित्रांनो सर्टिफिकेट क्वालिफिकेशन रिगार्डिंग कॉम्प्युटर नॉलेज स्पेसिफाईड इन गव्हर्नमेंट रिझोल्युशन नुसार तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। सो ओपनसाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष आणि हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई यासाठी मिनिमम 18 वर्ष राहील, मॅक्झिमम या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल हे राहणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तुमच्या कॅटेगरीला एज किती आहे पाहून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। यामध्ये कॅटेगरीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, SBC हे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहेत हे एज लिमिट घेण्यासाठी। त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे। तर पहिला तर तुमची टेस्ट होईल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये टेस्ट कशा प्रकारे आहे ती महत्त्वाची आहे। टेस्ट इतर डिटेल्स तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता, मात्र टेस्ट महत्त्वाची आहे। यामध्ये 3 तासाची टेस्ट तुमची पहिली होणार आहे। इंग्लिश ग्रामर, एसे, लेटर रायटिंग अँड ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड एनी ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, हिंदी किंवा कोकणीमध्ये 40 मार्क। यामध्ये मिनिमम मार्क्स मॅक्झिमम मार्क 100 आहेत, मिनिमम पासिंग मार्क्स 50 तुमचे राहणार आहेत, जे तुम्हाला अचीव करावे लागणार आहेत। आणि त्यानंतर व्हायवा असणार आहे 20 मार्कांची, ज्यामार्फत तुमचं त्यानंतर बाकीच्या प्रोसेस कंप्लीट होतील। सो दोन्ही गोष्टी तुम्ही प्रिपेअर करणे आवश्यक आहे। पहिला तर तुमची 3 तासाची एक्झाम असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करावं लागणार आहे। इंग्लिश ग्रामर, एसे, लेटर रायटिंग या गोष्टी तुम्हाला चांगल्या आल्या पाहिजेत। प्रोसिजर फॉर ऑनलाईन फी पेमेंट, आता त्यासाठी ऑनलाईन फी 300 रुपये आकारलेली आहे त्यांनी। सो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता। SBI फी कलेक्टद्वारे तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे, ज्याच्या इन्स्ट्रक्शन जे आहेत त्या या नोटिफिकेशनमध्ये किंवा त्याचबरोबर वेबसाईटवर अवेलेबल आहे। त्या इन्स्ट्रक्शन्स रीड करून तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करताना ही फी त्या ठिकाणी भरू शकता। ही फी त्या ठिकाणी मित्रांनो 300 रुपये जे आहे, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर फिलअप करता येईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। 11 AM 27/11/2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेले आहेत, तरी 12/12/2025 5 पर्यंत तुम्ही संध्याकाळी 5 पर्यंत यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। या डेट्स लक्षात घ्या। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल इंग्लिश किंवा मराठी लँग्वेजमधलं तर तुम्हाला नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो यासाठी अर्ज करण्यासाठी। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।